हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. आज मी ना तुम्हाला हो का हे कच्च्या कैऱ्या आहेत, कच्च्या गोड कैऱ्या आहेत. हे केशर आंब्याच्या कैऱ्या आहेत. माझ्या गार्डनमध्ये आंबा आहे, त्याच्या पडलेल्या आहेत. एखादी दुसरी आली असेल तर दुसऱ्याचा एक आंबा आहे आमच्याकडे आलेला, त्याची. आता हे मी 5 कैऱ्या घेतल्या, तिला खिसायचे. आणि हरभऱ्याची डाळ मी 4 ते 5 घंटे भिजवली होती. हो का, छान भिजली. हो का, छान भिजली. आता ह्याला मिक्सरमधून काढायचं. ह्या डाळीला ह्याच्यामध्ये भाजलेला जिरा टाकायचा आणि वरतून फोडणी द्यायची. आपण कोशिंबीरला कसं देतो तसं वरतून फोडणी द्यायची. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाका, लाल मिरची टाका, तुम्हाला जी टाकायची ती टाका, मीठ टाका, थोडे जिरे टाका आणि पाणी वरून फोडणी देऊन परत मोहरी आणि जिरे टाका. आता हे मी आंबा चांगला सोलून किसून घेते आणि हे डाळ मिक्सरमधून काढून बारीक करून ह्याला फोडणी देते. वरून फोडणी द्यायची कोशिंबिरीसारख्या. हिंग टाकायचा, जिरे टाकायचे, मोहरी टाकायच्या, कढीपाला टाकायचा तुमच्याकडे असेल तर, नसेल तर स्किप करा. आणि हिरव्या मिरच्या कुठून टाका तुम्हाला पाहिजे असेल तर, नाही तर मग लाल मिरचीचा यूज करा. आता हे सोलून आणि हे मिक्सरमधून काढून घेते. आता हे बघा, कैऱ्या चांगल्या सोलून अशा सोलायच्या. ह्याच्यामधल्या कोई वगैरे काढून टाकायच्या. कोई लागलं की खारट लागतं आहे आंबा जास्त. माझा आंबा गोड आहे. तुमचा जर आंबट आंबा असला तर त्याला खिसा, चांगला पाण्यानं धुवा आणि पिळून घ्या चांगलं. त्यातलं पाणी पूर्ण पिळून घ्यायचं. आणि पाण्याने धुवायचं नसलं तर नुसतं खिसाचं पाणी तुम्ही पिळून घ्यायचं, कपड्यामध्ये घालून चांगलं गच्च पिळून घ्यायचं. ते पाणी भांडे तांब्याचे भांडे घासायला वापरायचं. नाहीतर मग ते त्या भांड्यामध्ये आपले चांदीचे चैन जोडवे भिजवून ठेवायचे. स्वच्छ निघतात बरं का त्याला थोडं घासलं तर. मीठ टाकून करायचं सगळं साहित्य करताना. त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि तांब्याचे भांडे घासायचे. नाहीतर मग चैन जोडवे भिजवायचे असले तर त्याच्यामध्ये मीठ टाकून हलवून चैन जोडवे भिजवून ठेवायचे 1 घंटाभर आणि त्याला धुवून घ्यायचं. खूप फ्रेश होतात बरं का त्याच्याने, चांगले एकदम चमचम चमकतात. आता हो काही मी हरभऱ्याची डाळ दळून घेतली. मी थोडं केलं आहे, तुम्ही जास्त करू शकता. मी आज पुरतं केलं आहे 2 माणसासाठी. ह्याच्यामध्ये हळद टाकली, मिरची टाकली आणि मी मीठ हे दळताना ह्याच्यामध्ये टाकलं होतं. मी डाळ पण चांगली भिजू द्यावी लागते बरं का. जास्त पण बारीक करायची आणि जास्त पण हे मोठी ठेवायची नाही, मोठा अशी करायची डाळ चांगली. आता ह्याला ना वरून जिरे, मोहरी, हिंग ह्याची फोडणी द्यायची आणि ते तडका ह्याच्यामध्ये ओतायचा आहे. आता हे खिसून घेते. खिसून घेतल्यानंतर ह्याला मी काय पिळणार नाही, काय नाही, का तर आंबा खूप गोड आहे, काकडीसारखा आंबा आहे माझा. आता ह्याला मी खिसून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करते आणि वरतून फोडणी देते. आता बघा, हे तेल चांगलं गरम झालं आहे बरं का. आता इथं मी हे काही ते फोडणी सगळं साहित्य ठेवलं ह्याच्यामध्ये टाकून. आता हे तेल, जिरे, हिंग आणि मोहरी आहे. हो का, हिंग टाकले. हिंग थोडं भरपूर टाका. हिंग थोडं भरपूर टाकलं की ही चटणी चवीला चांगली लागते. ह्याला कोशिंबीर म्हणतात बरं का, सुकी कोशिंबीर म्हणतात आंब्याची. चांगलं तडतडू द्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतरच ही फोडणी टाकायची, तरच हे चटणी चांगली लागते. हरभऱ्याची डाळ आहे बरं का ती भिजवलेली. 4 ते 5 घंटे भिजवून घ्या. आता हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. पण ह्याच्यामध्ये मला फोडणी टाकायची थोडी, म्हणून थांबले मी. थोडी फोडणी ह्याच्यामध्ये टाकायची, का तर मिरचीला फोडणी लागावी लागेल, मिरचीला आणि हळदीला. ह्याच्यात धने जिरे पावडर टाकलं तरी चालतं आहे. माझ्याकडे धने जिरे पावडर शिल्लक नाही आहे, आता घरी करते मी. हो का, चांगली आली हो का फोडणी. आता मी बंद करते आणि ही फोडणी आहे ना थोडी ह्याच्यामध्ये टाकते. हो का, ह्याच्यामध्ये टाकली फोडणी थोडी, म्हणजे हे मिरची आहे ना, मिरची चांगली मिक्स होते. हो का, आता आपल्याला काय करायचं, हातानेच हे मिक्स करायचं बरं का. आणि चवीला मीठ कसं आहे ते बघून घ्यायचं. गरम झाली ना वाटी. आता हे सगळं काढते ह्याच्यामध्ये आणि हाताने मिक्स करून कोशिंबीर तयार करते. आता ह्याच्यामध्ये काढते. पुसून वगैरे घेत असतो आम्ही, पण आमचं व्हिडिओ चालू असताना पुसून घेत नाही. तुम्हाला वाटत असेल ते वाया घालवतात, वाया जात नाही हे काहीसुद्धा. आता हो काही हाताने असं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं काढले, डाळ वगैरे ह्याच्यामध्ये काढली. आंबट आंबा असला तर कपड्यामध्ये पिळून घ्या. माझा आंबा गोड आहे म्हणून मी कपड्यामध्ये पिळून घेतला नाही. तुम्ही आंबा थोडा जरी घेतला तरी चालतं आहे. तुमच्याकडे आंबे नसतील तर 2 आंबे आणि डाळ भरपूर घेतली तरीसुद्धा चालतं आहे. आंबट आंबा असल्यानंतर हे गोड आंबा आहे माझा. आता आपल्याला हे बघा तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला वरून कोथिंबीर वगैरे टाकायची गरज नाही. कोशिंबीर अशीच असती, टाकली तरी चालती, न टाकली तरी चालते.
मी कोथिंबीर परत मिक्स करून ठेवणार आहे भरून. आता एवढंसं घ्यायचं आणि तोंडात टाकून बघायचं. छान झाले. तुम्हाला आंब्याची करू नका. आंबट आंब्याची केली तर चटणी चांगली लागत नाही. गोड आंबा आहे माझा. ह्याच्यामध्ये सगळी फोडणी टाकली मी. आता चांगलं मिक्स करायचं ह्याला आणि सर्व करायचं. माझी जरी आंब्याची आणि डाळीची कोशिंबीर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही कोशिंबीर कशी वाटली. धन्यवाद. पोळीबरोबर, भाजीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता.